एसटी कामगारांच्या आर्थिक आणि महत्त्वाच्या प्रश्नांची सोडवणूक होत नसल्याने अनेक कर्मचारी संघटनांनी आजपासून राज्यभरात आंदोलनाचा पवित्रा घेतलाय। आई बाबा होण्याचे स्वप्न अजून पूर्ण झाले नाहीत का? आई बाबा होण्याचे तुमचे स्वप्न पूर्ण करा अपोलो फर्टिलिटीद्वारे। मोफत सल्ल्यांसाठी कॉल करा 9953959370। एसटी कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन मिळावं यासह अन्य मागण्यांबाबत शासन दरबारी अद्याप सकारात्मक निर्णय झाला नसल्याने कर्मचाऱ्यांकडून प्रचंड संताप व्यक्त केला जातोय। कृती समितीतील पदाधिकाऱ्यांची मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसोबत 7 ऑगस्टला बैठक झाली होती। विविध मागण्यांवर चर्चाही झाली, मात्र अद्याप तोडगा न निघाल्याने एसटी कर्मचारी आजपासून आंदोलन करणार आहेत। अपडेट जाणून घ्या, सूरज सावंत आपल्यासोबत आहे। सूरज, खरं तर सरकारसोबत या अगोदर बैठक झाली होती आणि तरी देखील आता एसटी कर्मचाऱ्यांनी आंदोलनाचा हत्यार उगारलाय। एकंदरीतच कसा परिणाम होणार आहे या सगळ्या आंदोलनाचा आणि त्यांनी केलेल्या ज्या मागण्या आहेत त्या न पूर्ण केल्यानं सरकारवर देखील? नक्कीच आपण पाहतोय की एसटी कर्मचाऱ्यांनी पुन्हा एकदा संपादन जे झेंडा आहे तो फडकवलेला आहे। आजपासून पुणे विभागातील सर्व आगारात एसटी कर्मचाऱ्यांकडून महायुती सरकारच्या विरोधात हे आंदोलन केलं जाणार आहे। आपण पाहतोय तर सण उत्सव हा तोंडावर आहे, गणेश उत्सव तोंडावर आहेत आणि यावेळी जर आपण पाहिलं तर मोठ्या प्रमाणात जादा बसेस या सोडण्यात येतात, त्यामुळे मोठा परिणाम या संपाचा हा त्या ठिकाणी जाणवू शकतो। ज्या प्रमुख मागण्या आहेत त्यामध्ये जर आपण पाहिलं तर शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे एसटी कर्मचाऱ्यांना वेतन हे देण्यात यावं, त्याचबरोबर 2018 ते 2024 पर्यंतच्या वाढीव महागाई भत्त्या जी आहेत थकबाकी ती देखील देण्यात यावी। यासह अन्य काही मागण्या आहेत, त्यामध्ये सेवा ज्येष्ठता कामगारांचा मूळ वेतनात झालेल्या विसंगती दूर करून सर्व कामगारांना सरसकट 5,000 रुपये लागू करावेत यासारख्या मागण्या आहेत त्या तातडीने पूर्ण कराव्यात। या संदर्भात मागच्या वेळी जर झाली ती सकारात्मक बैठक ही मुख्यमंत्र्यांसोबत झाली होती आणि त्यावेळी यावरती तोडगा निघाला आहे असं प्रथमदर्शी तरी जाणवत होतं, मात्र त्यातूनही जी निराशा आहे ती एसटी कर्मचाऱ्यांना जाणवल्यामुळे आता पुन्हा एकदा संपाचा इशारा त्यांनी दिलेला आहे। आजपासून हा संप सुरू होणार आहे आणि त्याचा परिणाम हा मोठ्या प्रमाणात एसटीच्या एकूणच वेळापत्रकावरती पडलेला आपल्याला पाहायला मिळतील। साधारण 13,000 कर्मचारी हे आतापर्यंत संपात उतरल्याचं तरी सांगितलं जात आहे। मात्र असं जर सुरू राहिलं तर मुवमेंटमध्ये कुठेतरी सरकार या एसटीच्या संपामुळे अडचणी देण्याची शक्यताही नाकारता येत नाही। सूरज, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।